Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English poem Trees are the kindest thing I know. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Trees are the kindest thing I know ही पोएम शिकणार आहोत. Let's get started. Trees are the kindest thing I know. Trees म्हणजे झाडं, kindest म्हणजे सर्वात दयाळू, things म्हणजे वस्तू, गोष्टी आणि I know म्हणजे मला माहिती असलेली. तर पोएटच्या मते पोएट म्हणत आहेत की झाडं मला माहिती असलेली सर्वात दयाळू गोष्ट आहेत. आता पोएम बघूया आपण. Trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow. पोएट म्हणतात की झाडं मला माहिती असलेली सर्वात दयाळू गोष्ट आहेत, कारण दे डू नॉट हार्म, ते कधीच कोणाला हार्म म्हणजे इजा पोहोचवत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ते बिचारे त्यांचे वाढत राहतात, ते कधीही कोणाला त्रास देत नाहीत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बाउज. असे हे झाडं स्लीपी काउज म्हणजे झोपी आलेल्या ज्या गायी असतात त्यांना शेड प्रोव्हाइड करतात, त्यांना सावली देतात, निवारा देतात. आणि गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बाउज, बाउज म्हणजे ब्रांचेस, आणि पक्ष्यांना आपल्या फांद्यांवर राहायला जागा देतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबव अँड वुड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. असे हे झाडं आपल्याला फळं देतात, पानांवर लागलेले फळं देतात, आणि वुड टू मेक अवर हाऊसेस ऑफ, आणि आपले घर बांधायला आपल्याला लाकूड सुद्धा देतात. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि जेव्हा हॅलोवीन ऋतू येतो, हॅलोवीन सण येतो, हॅलोवीन एक सण आहे जो तिकडे युरोप अमेरिकेमध्ये साजरा केला जातो. त्या दिवशी पानं जाळायची प्रथा आहे. त्या हॅलोवीनला जाळायसाठी झाडं आपल्याला पानं सुद्धा देतात. आणि त्यानंतर जेव्हा स्प्रिंग ऋतू येतो, न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, झाडांवर पुन्हा नवी पानं, नवीन पालवी येते. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. जेव्हा दिवसाची सुरुवात होते, डेज बिगन म्हणजे दिवसाची सुरुवात होते, तेव्हा झाडांचं जे बीम्स आहेत, जे रेज आहेत, जे ऊन आहे, ते सगळ्यात आधी कोणावर पडते? झाडांवर. सूर्याचं जे ऊन आहे ते सगळ्यात आधी झाडांवरच पडते. म्हणून म्हटलेलं आहे की दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन वेन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि जेव्हा इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट म्हणजे संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होते, तेव्हा सगळ्यात शेवटी दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट, सगळ्यात शेवटी जो प्रकाश आहे तो या झाडांवरूनच परत फिरतो. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. आणि जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगू लागतो म्हणजे रात्र होते, तेव्हा हे झाडं हम अ ड्राउझी ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई, ड्राउझी म्हणजे स्लीपी. एक लहान मुलांसाठीची जी अंगाई असते ती झाडं गातात, गुणगुणत असल्यासारखं आपल्याला वाटते. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, झोपी आलेल्या मुलांसाठी ते अंगाई गातात. आणि त्यामुळेच ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, झाडं मला माहिती असलेली सर्वात दयाळू गोष्ट आहे असं पोएट म्हणतात. हॅरी बेन यांनी लिहिलेली ही पोएम आहे. आणि ट्रीजचं इम्पॉर्टन्स, झाडांचं महत्व आपल्या जीवनात काय आहे हे आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगतात. अशा प्रकारे मित्रांनो ही होती पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.